अजितदादा माझे नेते आहेत आणि बऱ्यापैकी माझे एक कौटुंबिक संबंध आहे दादांबरोबर. पण दादांचं ऐकतंय कोण हा प्रश्न आहे आता महत्त्वाचा. दादाचं ऐकत नाही. आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत आणि ते आज एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत. आपण जर पाहिलं तर पुणे जैन हॉस्टेल प्रकरणानंतर ते आज एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत आणि त्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे त्यांची ते आपण जाणून घेणार आहोत. मामा, पुढची भूमिका काय? जैन हॉस्टेलचा लढा तर यशस्वी झाला, अजूनही असे अनेक जैन हॉस्टेलचे विषय असतील किंवा जैन जागेंच्या संदर्भातले विषय असतील. एक ट्विट तुम्ही केलं होतं औंधच्या जागेसंदर्भात. त्याच्यामध्ये चकोर गांधींनी दुसरी एक जागा विक्रीला काढली होती. त्यामध्ये पुणे धर्मदायित्वामध्ये तसा अर्ज होता. आपण तुमच्या माध्यमातून ट्विट केलं मी आणि नंतर काल मला असं समजलं की ती बी जागा विकायची कॅन्सल झालेली. म्हणजे ही सगळी जैन धर्मियांच्या वडीलोपार्जित लोकांनी ज्या भावनेने ह्या जमिनी जागा दिल्या होत्या आणि त्या समाजाला उपयोगी पडायला पाहिजे आणि समाजाचा उद्धार त्याच्यामध्ये झाला पाहिजे सर्वसामान्यांचा. पण याच्यामध्ये एक संस्कृती अशी निघली की जमिनीचे पैसे प्रचंड वाढलेले आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड पैसा आपल्या खिशात कसा जाईल आणि एक गोरस असं आम्ही ट्रस्टी आहोत असं गोरस एक चेहरा समोर आणून काही चेहरे ह्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश करून ज्या पद्धतीने ह्या जागा विकायला काढतायत ते निषेधार्थ आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी असे प्रकार आता चालू आहेत. सगळ्या धर्मियांच्या जागा, देवस्थान आणि आमच्या लीडर लोकांना देवांच्या जागा कशा घ्यायच्या आता सुचायला लागल्यात. अनेक ठिकाणी बघितलं असेल तर अनेक देवांच्या जागा ह्यांनी घेतलेल्या आहेत आणि घेऊन ह्यांनी हे हे सगळं बँका असतील, बाकीचे सगळे लोक असतील, हे सगळ्यांनी एकत्र म्हणून कांड करण्याचा प्रयत्न आहे. आज पुणे शहरामध्ये आपण बघितलं असेल तर मुंबईच्या खालोखाल जागेच्या किमती वाढल्यात आणि जागेच्या किमती वाढल्या तर हे चुकीच्या पद्धतीने आत्ता चाललेलं. याच्यामध्ये धर्मदायुक्तांना आम्ही भेटणार आहोत, मुंबईच्या धर्मायुक्तांना भेटणार आहोत. नुकतंच 8 दिवसापूर्वी नगरमध्ये जैन धर्मांची जागाचा काहीतरी विषय, तिथले शिवसेनेचे नेते माझे मित्र जुने सहकारीत माझे, तर त्यांनी एक विषय काढला होता की नगरमध्ये एक जागा कुठल्या तरी आमदारांनी घेतली. तर आता माझ्याकडे किरण काळे उद्या येणार आहेत. मला आत्ताच फोन झाला होता. मला म्हणले भाऊ आपल्याला धर्मदायुक्तांच्या ऑफिसला जायचं, तुमची मदत पाहिजे. तर मी म्हणलं एक चांगल्या कामासाठी मी तुमच्यासाठी नक्कीच येणार आहे. आणि जी जैन धर्मांची जे ट्रस्टी आहेत पहिले ह्यांची तपासणी केली पाहिजे. हे असे का करतात, कशासाठी करतात, हे आवाज का उठवत नाही आणि मग ते सक्षम नाहीत ही संस्था चालवायला. म्हणून त्यांनी राजीनामे देऊन नवीन पिढी त्याच्यामध्ये आणली पाहिजे. कारण जर त्यांनी हात टेकले असतील आता पैसेच नाही, हेच नाही, बांधायची कशी, म्हणजे ते ड्रामा करतात. किरण काळेंचा आरोप आहे की एका आमदारांनी, म्हणजे सत्ताधारी आमदार आहे, तुम्ही पण सत्ताधारी आमदाराविरोधात खासदाराविरोधात लढला होतात, ती जागा सरकारला द्यायला भाग पाडली पुन्हा, आणि पुन्हा एक आमदार म्हणजे जर अशा पद्धतीने जमिनी देवस्थानच्या घेत असतील तर मग हे राजकारण चाललंय कुठे? नाही, याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा सांगतो की मी उद्या पूर्णपणे माहिती घेतो. माझ्याकडे काही अहिल्यानगरची लोक ह्या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्याशी बोलून घेतो मी. आणि जेणेकरून याच्यामध्ये मला जर थोडं कायद्याची बाजू थोडी बघावी लागते. बघून मी उद्या धर्मदायुक्तांना त्यांच्या मार्फत भेटणार आहे आणि वेळ पडले तर आपण अहिल्यानगरला जाऊ, तिथल्या जैन धर्मियांशी बोलू, चर्चा करू. एकदा त्यांची जी सूचना त्यांच्या काय आहेत ते बघू. का त्यांना लाटून घेतली, का दादागिरी करून घेतली, का दहशतीमध्ये घेतली, का त्यांची बी तयारी होती, हे सगळी बाजू 1-2 दिवसात तपासायला पाहिजे आणि त्यानंतर आपण बोलू सगळ्यांशी. पुणे शहरात सातत्याने जर बघितलं तर परवा एक अपघात झाला, या अपघातात 3 लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे हे चाललंय कुठं सगळं? पोलीस आयुक्त जे आहेत ते अपयशी ठरतायत काय सगळं रोखण्यात? कोयता जे आहेत ते राजरोसपणे कोयता गँग होतोय, हल्ले होत आहेत. नाही, मी निलेश गायकवाड प्रकरणामध्ये ज्यावेळेला बोललो तेव्हा माझी स्पष्ट भूमिका होती की ह्याला जबाबदार आम्ही राजकीय लोक आहोत आणि राजकीय लोकांनी जर सुधारणा नाही केली तर ह्या टोळ्या कार्यरत, जर 70 टोळ्या कार्यरत आहेत आणि उद्या 71 बी तयार होईल. कारण शेवटी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जी लोक जातात त्यांना जर ठेचलं नाही तर भविष्यामध्ये सर्वसामान्यांना जगणं अवघड होईल. जे विद्येचं माहेर गेले, शांत रिटायर लोकांचं पुन्हा असं म्हणायच्या पूर्वी शांतता ज्या पुण्यामध्ये ती शांतता नांदत नाही, गुन्हेगारींचं झालं. ह्याच्यामध्ये आम्ही प्रशासक लोकांनी सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी ॲक्शन एखादा प्लॅन केला पाहिजे. तुम्हाला माहीत असेल 1995 साली माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी गृहमंत्री असं मुंबई सपाट केली. गुन्हेगार दिसत नाही, मुंबईची गुन्हेगारी संपली पुण्यात चालू झाली. पुण्यात तर इतकी प्रचंड आहे की पुण्यामध्ये तुम्हाला आत्ता म्हटल्याप्रमाणे जागेचे व्यवहार, पैसा, पाणी ह्या सगळ्या गोष्टीमुळे लवकर श्रीमंत व्हायचं आहे
आणि सर्वसामान्यांचे नरटे कापायचे. अनेक बिल्डर लॉबीमध्ये सगळेच बिल्डर वाईट नाही, पण आज बिल्डरांचा जर अभ्यास केला तर अनेक बिल्डर गुन्हेगार आणि ह्या अशा जागा ज्या पद्धतीने गोरगरिबांच्या खात्यात चुकीच्या पद्धतीने कायद्याचा आधार घेऊन किंवा लोकांना हरेसमेंट करून त्या जागा घेतात, यांची यादी आता आपल्याला आणावं लागणार बिल्डर लोकांची. कारण हे बिल्डर लोकच ही गुन्हेगारी खऱ्या अर्थानं राजकीय गुन्हेगारी चालवण्याचं काम. पण आयुक्त अपयश ठरतात ना आता आयुक्तांना आता अपयश म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आयुक्तांनी याच्यामध्ये ॲक्शन घ्या. आम्ही पहिल्या दिवशी ॲक्शन घ्या, एकदा कळू द्या पुणेकरांना, एकदा तुमच्या रिव्हॉल्वर साफ करा, नुसतेच ते कमरेला लावू नका, एकदा बाहेर पुसा, पुसून एकदा बाहेर काढा. त्याशिवाय पुणेकरांना शांतता मिळणार नाही. आणि प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आपण बघत असो की पूर्वी 2 नंबरचे धंदे आहेत, 2 नंबरच्या धंद्यांमधनं गुन्हेगारी चालायची, ब्लॅकचे धंदे. पण आता ब्लॅकचे धंदे नाहीत, आता बिल्डरांनी जे धंदे उभे केलेत हे खऱ्या अर्थाने ब्लॅकचे धंदे आहेत. आणि बिल्डर लोक, काही बिल्डर लोक ह्याच्यामध्ये सरास ही सगळा गुन्हेगारीचा आणि बाकीच्या चुकीच्या पद्धतीने हॅरेसमेंट करून जागा ताब्यात घ्यायचा हा गोरच धंदा. आता आपला नजर आता बिल्डर लोकांकडे वळवली पाहिजे. हे मटकेवाले, दारूवाले ह्यांचं काय राहिलं नाही आता, पण हे सगळे बिल्डर लॉबी ही सगळी गुन्हेगारी चालवते. राजकीय लोकांना पाठबळ देऊन बऱ्यापैकी त्यांनी पुण्यात गुन्हेगारी चालवली. गुन्हेगारीचं एक नवीन ट्रेंड पाहायला मिळतोय. जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे या म्हणजे कोयता गँग असेल किंवा या सगळ्या प्रकरणात. नाही, हे तर मी तर म्हणतो ना, 70 टोळ्यात नवीन मुलं आकर्षित होतात. गुन्हेगार, तुम्हाला माहिती आहे का, गुन्हेगार आला ना तर त्याच्या मागं लाख लोक द्यायचे, पण आमच्या मागं 10 लोक बी दिसणार. एक आकर्षण असतं त्यांना की या गुन्हेगारीचं, मी ह्याचा भाईचा मित्र आहे, मी त्या भाई मला ओळखतो, असं तसं. पण ही थोड्या दिवसाचं त्यांचं आयुष्य असतं, ते त्यांच्या मुलांच्या लक्षात येत नाही. लहान मुलं आहेत आणि लहान मुलांना आपण ते व्हायच्या अगोदरच ह्यांना सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. मी एकनाथ शिंदेंना मी आज एकनाथ शिंदेंना भेटणार, पण आज माझी तशी काही चर्चा नाही आहे. पण ह्या चर्चेमध्ये बऱ्यापैकी अहमदनगर, आपलं अहिल्यानगर, त्याच्याविषयी थोडं मला संधी मिळेल तर मी बोलणार आहे. आणि त्याच्यामध्ये नाही, पण यापूर्वी दादांनी त्यांना नोटीस काढली होती, पक्षाच्या विरोधात ते भूमिका घेत होते तिथले आमदार. आज तुम्ही एकनाथ शिंदेकडे तक्रार करणार आहेत, म्हणजे कुठंतरी ते सगळं काय, याला काय म्हणायचं. अजितदादा माझे नेते आहेत आणि बऱ्यापैकी माझे कौटुंबिक संबंध आहेत दादांबरोबर. पण दादांचं ऐकतंय कोण, हा प्रश्न आहे आता महत्त्वाचा. दादाचं ऐकत नाही, आमदार पण नाही. आता आपण बघतोय ना, दादांचं ऐकत नाही. आपल्याबरोबर रवींद्र धंगेकर होते. आज ते एकनाथ शिंदेंना भेटणार आहे. दादांचे आमदारच दादांचं ऐकत नाहीयेत. मात्र पुण्यातील जी गुन्हेगारी आहे ही गुन्हेगारी जर नष्ट करायची असेल तर पोलिसांनी आपल्या रिव्हॉल्वर बाहेर काढाव्यात, त्या साफ कराव्यात, म्हणजे पुणे शांत होईल. कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम TV पुणे.